तर ॲडजस्टमेंट करून खेळणं खूप कठीण होतं आणि हा खूप चांगला उपक्रम आहे. खेळाडू चांगले प्रमोट होतात आणि जसं काल थोडंसं मी ऐकलं, जिमी म्हणाला, की आम्ही जी परंपरा चालू ठेवली आहे, जे वरच्या लेवलला जायची, ह्यातनंच हे खेळाडू येतील आणि पुढे ती परंपरा चालू ठेवतील. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आपण विनंती करी नक्कीच आपण स्थानापन्न व्हायचं आणि आपण मॅचचा आनंद घ्यायचा. वोट टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर नुकतंच आपण पाहिलं ऋषीदादा वैद्य आणि मधु वालावलकर सर यांचं शुभागमन या स्पर्धेदरम्यान. आज सेकंड सेमीफायनलचा सामना आपण आता सुरू झालेला बघतोय. 5 धावा सध्या आपण स्कोर कार्डवर आलेल्या बघू शकाल. पहिल्या षटकातून मात्र निलेश आणि आशिष सलामीची जोडी आहे. आरंभी आणि प्रारंभी दोन फलंदाज आणि सोबत मात्र हुसेन गोलंदाजी करत असताना. दरम्यान मैदानावरती पुन्हा एकदा मात्र अजून काही मान्यवर उपस्थित राहत आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. पंकजी यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस, युवा प्रतिष्ठान NGO प्रेसिडेंट, दलित अधिकारी मंच प्रेसिडेंट सन्माननीय पंकज यादव साहेब यांचं सुद्धा आज या खार क्रिकेट लीग 2025 दरम्यान आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना सुद्धा मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. सन्माननीय पंकज जी यादव, आप जहां भी है पंकज जी, आपको मैं स्टेज पर आने की रिक्वेस्ट करूंगा. सेकंड सेमीफाइनल का मुकाबला अब शुरू हो चुका है. चांगला सामना रंगेल यात काही शंका नाहीये. दोन्ही तुल्यबळ संघ US वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आयुषी चॅलेंजर्स, दोन संघांमध्ये चालू होणारा हा सामना आपण बघतोय. हुसेन पहिला नववा. अगदी मान्यवरांच्या माहितीसाठी या मैदानामध्ये तुम्हाला नववा ठोकण्याची सुद्धा संधी दिली आयोजकांनी. समोर जो नागपाल डेव्हलपर्सचा बॅनर आहे त्या पत्र्याच्या पलीकडे किंवा त्या समोरच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये जर बॉल ठोकला गेला तर दरम्यान तिकडे मात्र 9 धावा फलंदाजाला मिळाल्यात आणि इथे मात्र बघा मिस्टेक केली आहे, गलती से मिस्टेक, आणि या 4 धावा. दोन्ही एंड कडून आपण खेळतोय. समोरच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या आत जर बॉल गेला तर तिकडे 6 धावांच्या बदल्यात तुम्हाला 9 धावा मिळतील. इकडे आपण जिमखान्याच्या साईडला जर समोर भिंतीवरती बॉल ठोकलात तर त्यावर तुम्हाला 9 धावा मिळणार आहेत. आणि गोलंदाजी करणारा जो गोलंदाज होता हुसेन, त्याने कालच्या दिवसात पहिला 9वा मारला होता आणि आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र प्रणिल मोरेच्या बॅटमधून दुसरा 9वा आलेला या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलाय. आणि तिसरा 9वा आला तो कृपेशच्या बॅटमधून. तिसरा अजून आलेला नाहीये. दरम्यान ही विनरची ट्रॉफी आपण बघतोय. अतिशय आकर्षक असा हा करंडक आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला सोबत 1,11,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एक ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये, बिनगडी बाद 10 धावा. दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये 5-5 धावा आहेत. हुसेनने मात्र पहिलं षटक हाताळलं, चांगली गोलंदाजी केली. आणि या स्पर्धेसाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य मात्र प्राप्त झालं. ते सन्माननीय निर्मलाताई पाटील, त्याचबरोबर समीरजी शेख, सुंदरअण्णा नायडू, साई अण्णा नायडू, बुरहानजी अचवा, नरेशजी शर्मा, रफिक मोरे, रफिकभाई असतील, गोल्डन लाईट्स, त्याचबरोबर फैयाज शेख, जितू मोरे, आकाश, सुदर्शन येलवे, अक्षय कांबळे, कृपेश वैती, सादिकजी राजापूरकर, मनीषजी कोटियन, रामलाल, अनिल मोरे, समीरभाई, हुसेनभाई, त्याचबरोबर विजयजी कासारे आणि दिनेशजी रत्नावर मलिंगा, ज्याला आपण नुकताच सामनावीराचा पुरस्कार मिळवताना सुद्धा पाहिलं. दरम्यान या स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा गोलंदाज क्रिसचा पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती मात्र 6 धावा ठोकल्या गेलेत. या गोलंदाजाकडे अनुभव कमी आहे, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर हा स्थानिक संघांचा खेळ आहे आणि या प्लॅटफॉर्म मात्र खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला दिनेश किशन नाटेकर यांनी, अर्थात जिमी भाईंनी. खूप चांगलं आयोजन आज या खार जिमखान्याच्या मैदानावरती केलंय. कोरोनाच्या काळामध्ये मात्र दिनेश भाई आणि त्यांच्या टीमने चांगलं काम तर केलंच, परंतु क्रीडा क्षेत्रातून आणखीन एक मोठी स्पर्धा आज या सर्व खेळाडूंसाठी त्यांनी मात्र राबवली आहे. क्रिसचा दुसरा बॉल अराउंड स्टंप्स आले. या वेळेला मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन कडे बॉल जाताना फिल्डर मात्र तिकडे मिस्टेक करतोय.
मगाशी सुद्धा हातातून बॉल निसटला, तो चौकारात गेला. याही वेळेला मात्र काही धावा अजून या वेळेला ऍड होत आहेत. एक ऑल इज वेल असं आयोजन आपण पाहिलं आणि दरम्यान या वेळेला चांगली फिरकी बघायला मिळते आहे. अगदी सादिक राजापूरकर सरांचा सुद्धा हात मात्र तोंडावरती गेला हा बॉल पाहिल्यानंतर. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत एक दिग्गज खेळाडू राहिले, सिक्सर किंग म्हणून त्यांची सुद्धा ओळख राहिली मागील काही दशकांमधून. आज मात्र पुन्हा एकदा स्थानिक संघाकडून खेळत असताना आपल्या होम ग्राउंडवरती म्हणजेच या खार जिमखान्याच्या मैदानावर खार क्रिकेट लीग या खारच्या टेनिस क्रिकेटसाठी मात्र विशेष योगदान राहिलं ते कांदारी बंधूंचं, अर्थात अर्जुनजी कांदारी असतील, विकीजी कांदारी असतील, विजयजी कांदारी असतील, संपूर्ण कांदारी परिवार ज्यांनी मात्र या खारच्या टेनिस क्रिकेटसाठी मात्र खूप मोठं योगदान दिलं. अठरा धावा सध्या स्कोरबोर्डवरती. पहिल्या डावाचा खेळ या सेकंड सेमीफायनल मधून आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना, दोन्ही बाजूला चौकार षटकार. समोर तुम्ही 9वा सुद्धा ठोकू शकता या स्पर्धेमध्ये, परंतु तो 9वा ठोकण्यासाठी पहिल्या 5 ओव्हरमध्ये तुम्हाला तो फटका खेळावा लागेल. शेवटच्या षटकात 9वा असणार नाही. बरेच चौकार, बरेच षटकार, बरेच एकेरी दुहेरी धावा आणि बरेच नौकार सुद्धा आपण पाहिले. 2 नौकार आतापर्यंत, एक हुसेनच्या बॅटमधून तर एक आपण जो पाहिला होता प्रणिल मोरेच्या बॅटमधून. चौथा चेंडू क्रिश आणि क्रिशच्या विरोधात आशिष. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे, बॉल हवेत, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र आपला रस्ता बदलतोय. एकेरी धावेवर समाधानी राहतील. थ्रो मात्र विकेटकीपर सादिक राजापूरकर यांच्या दिशेने केला जातोय. एकेरी धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 1.4 चेंडू नंतर बिनगडी बाद 19 धावा. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय निर्मलाताई पाटील यांचं सुद्धा शुभागमन आपल्या व्यासपीठावरती होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप मोठं योगदान राहिलं त्यांचं सुद्धा. काही महिन्यांपूर्वी आपण जर पाहिलं तर त्यांच्याही माध्यमातून मात्र क्रिकेटची स्पर्धा या मैदानावर राबवली गेली. आणि दरम्यान दिग्गज खेळाडू विनू अंकल यांचं सुद्धा मैदानावरती शुभागमन. या षटकारासोबत मात्र विनू अंकलचं हार्दिक स्वागत. बीमर बॉलसाठी मात्र या वेळेला पंचांकडून रिव्ह्यू मागितला गेलाय. आणि सोबतच जिंचं नुकतंच मुंबई गर्ल्स अंडर 15 साठी मात्र सिलेक्शन झाले अशी जान्हवी वसईकर ही सुद्धा आपल्या मैदानावर आपल्यासोबत उपस्थित आहे. जान्हवीला सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. मुंबईच्या संघासाठी अंडर 15च्या महिला संघासाठी, मुलींच्या संघासाठी मात्र जान्हवी वसईकरला आपण आता इथून पुढे खेळताना बघणार आहोत. ती सुद्धा आज या ठिकाणी आलेली आहे, तिला सुद्धा आम्ही व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. दरम्यान सेकंड सेमीफायनलचा सामना बीमर बॉलसाठी मात्र मागणी केली गेली. आमचे तिसरे पंचांना मी विनंती करतोय आपण बीमर बॉलची पडताळणी करण्यासाठी मात्र स्टेजवर यायचंय. जिमीबाई आपण जरा प्रेझेंटेशन इकडे या, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. and it's a no ball. आणि मैदानावर शुभागमन झालंय सन्माननीय निर्मलाताई पाटील यांचं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंचं आपण हार्दिक स्वागत करूया. खार क्रिकेट लीग 2025 या पहिल्या पर्वात आम्ही सन्माननीय निर्मलाताई पाटील यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं बघतोय. त्यांचं हार्दिक स्वागतही आम्ही करतोय. ताई आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हा फ्री हिटचा बॉल मात्र या वेळेला स्वस्तात पूर्ण केला गेला क्रिसच्या माध्यमातून. चांगला कमबॅक करतोय हा युवा गोलंदाज. आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती मात्र आता या टेनिस क्रिकेट विश्वात त्याने यशस्वी पाऊल टाकलंय. इथून पुढे मात्र बरंच क्रिकेट त्याला खेळायचंय, परंतु सुरुवात जर खार जिमखान्यापासून केली आहे तर हा प्रवास मात्र ISPL पर्यंत जावो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय.
अगदी कमी वयाचा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. या वेळेला बॅटची इनर एज घेतोय, बॉल जातोय तो शॉट फाईन लेग फिल्डरच्या दिशेने. एकेरी धाव येते संघाच्या खात्यामध्ये. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर 13.5 धावांच्या सरासरीने मात्र बिनगडी बाद 27 धावा. सेकंड सेमीफायनलचा पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहात. बरेच मान्यवर आज आपल्या व्यासपीठावरती आहेत. स्वतः निर्मलाताईंचं सुद्धा शुभागमन मात्र नुकतंच काही वेळापूर्वी या ठिकाणी झालेलं आपण पाहिलं. त्याचबरोबर आपल्या खार परिसरातील एक जुने जाणते खेळाडू सन्माननीय विनू अंकल, त्यांच्या समवेत मात्र ऋषीदादा वैद्य, मधु वालावलकर सर, जान्हवी वसईकरला सुद्धा आपण बघतोय मैदानाच्या आत. तिचं सुद्धा मात्र या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक यशस्वी आयोजन आपण पाहतोय दिनेश किशन नाटेकर जिमी यांच्या माध्यमातून. खार जिमखान्याच्या या मैदानावरती गेले 2 दिवस ही स्पर्धा रंगती आहे. अगदी लाख मोलाचं बक्षीस या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला, 1,11,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबतच आपल्या मुख्य व्यासपीठावरती जी विशेष डिझाईन केलेली आकर्षक ट्रॉफी, विनरची जी ट्रॉफी आपण बघतोय ती देऊन सन्मानित केलं जाईल. उपविजेत्या संघाला 55,555 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार, सोबत रनरअपची ट्रॉफी असेल. मालिकावीराच्या खेळाडूला आकर्षक ट्रॉफी सोबत 10,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज प्रत्येकी मात्र 5,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. आणि दरम्यान गोलंदाजी मार्कवरती नवीन ओव्हरसाठी मात्र सिद्धांत शिर्के, ग्रामीण क्रिकेटमधून मात्र खूप चांगला खेळ राहिलाय सिद्धांत शिर्केचा. प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण या स्पर्धेचा आस्वाद घेताय. सिक्सर सुप्रीमोचा बॉल हाताळला जातो या स्पर्धेदरम्यान. विशेष सहकार्य राहिलं ते संजय अण्णा नायडू यांचं सुद्धा. आणि दरम्यान सिद्धांतचा पहिला बॉल, पहिला चेंडू, या वेळेला फुल टॉस होता. लेग बिफोर साठी मात्र मागणी करतायत. थोड्याच वेळात मोहनभाई अचवा आणि सुंदरभाई नायडू यांचं सुद्धा व्यासपीठावरती, बुरानभाई अचवा आणि सुंदरभाई नायडू यांचं सुद्धा मैदानावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान व्यासपीठवर आपण पाहतोय सन्माननीय निर्मलाताई पाटील, त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर विनू अंकल आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऋषीदादा आहेत, मधु सर आहेत. आणि दरम्यान सुंदर बॉल, या वेळेला सिद्धांत शिर्केच्या माध्यमातून चांगली फिरकी पाहायला मिळतीये. शिर्केची फिरकी मात्र आज कुठेतरी फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करेल. मुंबईच्या अंडर 15 संघासाठी मुलींच्या गटातून मात्र जिचं सिलेक्शन झालं अशी जान्हवी सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आहे. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल येताना आपल्याला बघायला मिळतोय. सलगचे मात्र हे डॉट बॉल आपण पाहतोय. सिद्धांत शिर्के, ग्रामीण क्रिकेटसाठी सुद्धा खूप चांगला खेळ राहिला सिद्धांत शिर्केचा. एक चांगली उंची, चांगली हाईट त्याच्याकडे आपण पाहू शकाल. आणि दरम्यान या वेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय. खूप चांगलं जजमेंट क्रिश कडून, अप्रतिम कॅच आणि फलंदाज मात्र बाद होईल. पहिला झटका US स्पोर्ट्स टीमला. निलेश सावंत कर्णधार तंबूच्या आश्रयाला मात्र परतले जातील या बॉल सोबत. उंची चांगली गाठली आहे, लांबी पडेल कमी आणि इथे मित्र मात्र गोलंदाजाला विकेटची हमी. क्रिसचं मात्र खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. आज चांगली कामगिरी करतोय हा युवा खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन हाताळली, ओव्हर पिच बॉल होता, त्याला समोर पंच करण्याचा प्रयत्न केला गेला, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न, परंतु बॉलने उंची चांगली गाठली, लांबी कमी पडली. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या या फटक्यासोबत मात्र निलेश सावंतचा खेळ समाप्त होईल. 2.4 चेंडू नंतर 27 धावांवर हा पहिला विकेट गमावला US स्पोर्ट्सने. कांदारी किंग्सने मात्र फायनल गाठली आहे. जयेश एनडीएने मात्र मेगा फायनल गाठली आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती या वेळेला केली जाईल. कांदारी किंग्स तिकडे आपण जर पाहिलं तर पराभूत ठरले. 66 धावा मात्र बनवू शकले सेकंड इनिंग मधून बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा सिद्धांत शिर्के, 4 निर्धाव चेंडू,
आणि हा 5वा बॉल सुद्धा सोपवलाय विकेट किपर सादिक राजापूरकर यांच्या हातामध्ये. मिडन ओव्हर पाहायला मिळणार का मित्रांनो? सिद्धांतची बॉलिंग आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर आपल्याला हाताळण्याची संधी सिद्धांत शिर्केकडे असताना पाहायला मिळते. परंतु या बॉलवर मला वाटतं धावा येणार आहेत. 1 रनची ओव्हर हाताळली आहे. 1 विकेट मात्र सिद्धांतने पटकावली आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. 3ऱ्या ओव्हर मधून फक्त आणि फक्त 1च धाव. 28 धावा 1 गडी बाद. काबिले तारीफ गोलंदाजी केली आहे सिद्धांत शिर्केने. पहिले 3 बॉल निर्धाव, 4थ्या बॉलवर विकेट, 5वा चेंडू सुद्धा निर्धाव आणि शेवटच्या बॉलवर मात्र 1 धाव आली आहे. आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार त्या ठिकाणी केला गेलाय फलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या 3 ओव्हर मधून मात्र थोडासा शांत आणि संयमी खेळ केला, त्यामुळे आता बॅटिंग पॉवर प्लेची गरज पडते फलंदाजांना. धावफलकावर जर मात्र एक सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल तर मग या बॅटिंग पॉवर प्लेची गरज आहे. पाहूया बॅटिंग पॉवर प्लेच्या माध्यमातून मात्र किती धावा जमवल्या जात आहेत. फक्त 3 खेळाडू दायऱ्याच्या बाहेर असतील. तसं बघायला गेलं तर या मैदानावरती 30 यार्ड सर्कलची काही गरज नाहीये, कारण छोट्या आकाराचं मैदान आहे. रेक्टँगल शेपमध्ये मात्र पॉवर प्ले असताना आता या फलंदाजांकडून कसा खेळ केला जातोय ना ते पाहणं खूप महत्वाचं आहे. ऑन साईडला ऑफ साईडला बाउंड्री लाईन जवळ आहेत, परंतु ज्या दर्जाचा बॉल आपण हाताळतोय या स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमो, चांगली क्वालिटी या बॉलची आपण पाहू शकाल. सेट एंटरप्राइजेस केतनजी सेठ साहेबांचं खूप चांगलं सहकार्य. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा 5 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं होणार क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. मान्यवरांची मोठी मांदियाळी, सुसज्ज असं मैदान, एक भव्य आयोजन या प्रकाश झोतामध्ये. आज संध्याकाळच्या सत्रात स्पर्धेचा अंतिम टप्पा आपण बघत आहात. अगदी या संपूर्ण खार परिसरात या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. नवीन गोलंदाज. पहिला बॉल सोपवलाय सरळ विकेट किपरकडे. कुणाल टाकणे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तोही मात्र फसलाय. आणखीन एक बॉल जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आला. बॅटची इनर एज घेतोय. मी रियाज भाईला विनंती करेन, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा है. रियाज भाई आप जहां भी है प्लीज आप जिमी भाई से साथ कांटेक्ट करें. आपल्या कार परिसरातील लेजेंड प्लेयर, सिनियर प्लेयर आहेत रियाज भाई, त्यांना सुद्धा व्यासपीठावरती येण्याची विनंती आम्ही करत आहोत. आइए रियाज भाई, आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत होगा खार क्रिकेट लीग 2025 सीजन 1 में. वेरी वार्म वेलकम मिस्टर रियाज भाई. इस बार फुलर लिन की गेंद, मिड ऑन में फील्डर तैनात है, रन लेने का प्रयास और बिल्कुल सही रनिंग बिटवीन द विकेट. इस बार अच्छी कॉलिंग दोनों बल्लेबाजों में, आशीष और आदिल. जेन्युअल खुरेशी साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा जरा व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. जेन्युअल कुरेशी साहेब, आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. दरम्यान 4 बॉल पूर्ण झालेत या 4थ्या षटकातून. 30 धावा 1 गडी बाद. US स्पोर्ट्स. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेरचा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावेने मात्र संघाच्या धावफलकात भर पडते. 31 धावा 1 गडी बाद. चांगलं क्रिकेट आपण बघतोय. एक चांगला क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर या ठिकाणी मात्र क्रिएट केला गेलाय. दिनेशबाईंच्या माध्यमातून मात्र त्यांच्या टीमच्या माध्यमातून अगदी फाईट फॉर युअर राईट्स हा मेसेज देत मात्र आपण जसं पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं या टीमने. कोरोनाच्या काळामध्ये धान्य पुरवठा असेल, कोणाच्या काही फायनान्शियल अडचणी असतील, सर्वांना खूप चांगली मदत केली या टीमने. आणि आज मात्र त्यांच्या माध्यमातून भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन.
अर्थात फाईट फॉर युअर राईट्स फक्त सामाजिक क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेलं नाहीये. आता सध्या क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा खूप चांगली कामगिरी करताना जिमी भाई आणि त्यांची टीम आपण बघतोय. 4 ओव्हरचा खेळ दरम्यान संपलाय आणि 4 ओव्हर नंतर 32 एका गड्याच्या मोबदल्यात. मी अमित भाई आणि मनीषजी कोटियन आपल्याला सुद्धा विनंती करेन, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. अमितजी शर्मा आणि मनीषजी कोटियन आपल्या दोघांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत खार क्रिकेट लीग 2025 दरम्यान. 8 धावा प्रति षटकाच्या सरासरीने US स्पोर्ट्सनं मात्र प्रथम फलंदाजी करत असताना एक गडी गमावलाय, एक विकेट गमावलाय आणि 32 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा मात्र क्रिसच्या गोलंदाजीवरती भरोसा दाखवलाय, विश्वास दाखवलाय कर्णधाराने. ही संपूर्ण मान्यवर मंडळी आपण बघतोय मेगा स्क्रीनवर. विनू अंकल आहे, जान्हवी आहे, सोबत आपण जर निर्मलाताईंना पाहतोय, त्याचबरोबर आपण रियाजबाईंना बघतोय, ऋषीदादा आहेत, मधु बालावलकर सर आहेत. अशी मोठी मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला लाभली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं खार क्रिकेट लीग 2025 पर्व 1 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिस येईल ओव्हर नंबर 5 साठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. राईट आर्म राऊंड, 6 टू गो. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उंची चांगली, लांबी कमी पडते. फिल्डर मात्र चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. क्रिश नाराज आहे या फिल्डिंग वरती. कुठेतरी एक विकेट मिळाली असती क्रिशला, परंतु खेळाडूकडून चुकी होते. या फ्लड लाईट्स मध्ये मात्र बॉलला जज करणं सोपं नाहीये. अंधारातून बॉल मात्र उजेडात कधी येतो आणि मग कधी मात्र खाली आल्यानंतर बॉल हाताला लागतो हे समजत सुद्धा नाही काही वेळेला. बराच उंच गेलेला बॉल होता. गुरुत्वाकर्षणासोबत खाली येत असताना मात्र जी हवेने हरकत केली या बॉलमध्ये, त्यामुळे जजमेंट मात्र खेळाडूचं चुकतंय. झेल हातातून निसटतोय, धरणीला दान केला जातोय, तोपर्यंत मात्र एका धावेची भर पडते. एकेरी धावेसोबत एक गडी बाद, 33 धावा. या वेळेला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. टर्न केलं होतं, चेंडूला फिरवलं होतं, वळवलं होतं. मिसफील्ड पाहायला मिळतंय थोड्या वेळासाठी. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. 2 सिंगल आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती आलेत. आतापर्यंत 5 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये ठोकली गेली. सकाळच्या सत्रात मात्र आपण आजच्या दिवसातून 3 आणि कालच्या दिवसातून 2 अशा अर्धशतकांचा खेळ पाहिला होता. आणि या स्पर्धेचा असा एक नियम आहे की जर सामना बरोबरीत सुटला तर मग मात्र त्यावेळेला सुपर ओव्हर खेळवली जाणार. परंतु आतापर्यंत तरी एकही सुपर ओव्हर झालेली आपण बघितलेली नाहीये. जवळपास 116 धावांचा हायेस्ट स्कोर राहिला या स्पर्धेमध्ये. 5 अर्धशतकं ठोकली गेली. 116, 107. 2 वेळेला मात्र जवळजवळ 2 दिवसात 2 वेळेला नव्हे तर 2-3 वेळेला 100 अधिक धावा या मैदानावर बनल्यात. पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी बघतोय आपण क्रिसच्या माध्यमातून. कॉलिंग मध्ये मात्र या वेळेला थोडीशी गडबड, मागे परतलेत. काय बॉलिंग केली आहे. पहिल्या 2 बॉलवर मात्र 2 सिंगल आणि त्यानंतर 2 डॉट बॉल. हे खारचं टॅलेंट आहे आणि टॅलेंटला मरण नाहीये. पाचव्या बॉलसाठी क्रिस सज्ज आहे. राऊंड स्टंप्स पुन्हा एकदा शफल झाले होते फलंदाज. पाठीमागून मात्र फिल्डर आलाय. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव अजून पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवली जाते. 3री धाव या ओव्हर मधून. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल मात्र आता शिल्लक असेल तो क्रिसच्या ओव्हर मधला. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव आली आहे. 19 धावा आतापर्यंत खर्च केले 1.5 चेंडूंमध्ये क्रिसने. फ्लड लाईट्स मध्ये खेळण्याचा अनुभव सुद्धा या स्पर्धेदरम्यान या सर्व खेळाडूंना दिला जातोय. एक चांगलं प्लॅटफॉर्म तर उपलब्ध करून दिलंय. परंतु बऱ्याच स्पर्धा आपण पाहतो त्या दिवस प्रकाश झोतामध्ये खेळवल्या जातात, सूर्यप्रकाशात खेळवल्या जातात. परंतु असं फ्लड लाईट्स वरती खेळण्याचं एक्सपिरियन्स खेळाडूंना खूप कमी मिळतं आणि तो अनुभव आज मात्र या युवा खेळाडूंना सुद्धा मिळतोय.
दरम्यान आता मात्र रिव्ह्यूची मागणी होते पंचांकडून. चला वाईट बॉल आहे. अगदी सादिक राजापूरकर मात्र त्या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवतायत आणि स्वतःच मात्र घोषित केले की होय हा वाईट बॉल आहे, रिव्ह्यूची गरज नाहीये. एक्स्ट्रा रन्स मिळतील. 36 धावा स्कोर कार्डवर एका गडीच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल मात्र क्रिशला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. यावेळेला मात्र विकेट किपर मिस्टेक करतायत. सादिक राजापूरकर डायरेक्ट हिट केला आणि पंचांचं एक बोट आसमंताकडे. मान्यता दिली आहे या अपीलला. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का. भलेही रन घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो यशस्वी होऊन दिला नाही. पहिल्याच धावेच्या प्रयत्नात रन आउट होतील फलंदाज. माघारी परतावं लागेल आदिलला. डेंजर एंडकडे ओव्हरनंतर 2 गडी बाद. मात्र आणि मात्र 36 धावा स्कोर कार्डवर. "36 runs on the board with the loss of 2 wickets after 5 overs." पाहूया आता मात्र किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय. मगाच एक सामना आपण बघितला होता. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 52 धावा स्कोर कार्डवरती होती आणि त्यानंतर मात्र तब्बल 107 धावा ठोकल्या गेल्या. म्हणजे मागील 2 ओव्हरमध्ये, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 55 धावा फलंदाजांनी जमवल्या होत्या आपल्या टीमसाठी. प्रणिल मोरे होते, सागर चव्हाण होते, त्याचबरोबर सचिन चामोर होते. अशा खेळाडूंकडून मात्र खूप चांगला खेळ झाला मगाच्या मॅच मध्ये. 107 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं बरोबर. सध्या मात्र आपण लो स्कोरिंग मॅच होताना दिसतेय परंतु शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. जसं आपण मगाशी सरांनी सांगितलं, मधु सरांनी सुद्धा ती मॅच पाहिली काल. आतिश केदारे 6 चेंडूत 36 धावा जर त्यांनी बनवल्या असत्या, 6 षटकार जर त्यांनी ठोकले असते तर त्यावेळेला मात्र सामना बरोबरीत सुटला असता आणि त्यानंतर एक सुपर ओव्हर खेळण्याची संधी त्यांना मिळणार होती. 5 षटकार ठोकले परंतु एक बॉल त्यांच्याकडून मिस झाला आणि त्यामुळे त्या सामन्यामध्ये मात्र त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे या मैदानावरती 6 बॉल 6 षटकारही ठोकले जाऊ शकतात शेवटच्या ओव्हरमध्ये. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना याचा अंदाज लावणं थोडंसं चुकीचंच आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काही मिळत सुद्धा नाही. पाहूया आता आज फलंदाजांच्या नशिबात काय लिहिलंय. 37 धावा सध्या स्कोर कार्डवर. 4 चेंडू शिल्लक आहेत या डावातले. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होईल. आतापर्यंतची सर्वात लो स्कोरिंग मॅच असेल जर 45च्या आतमध्ये स्कोर आटपला. या 2 दिवसात मात्र आपण अधिक फलंदाजीच्या माध्यमातून जर चर्चा करायची झाली तर 100 अधिक धावा, 90 अधिक धावा आणि इथे मात्र विकेटचं पतन. अप्रतिम कॅच पकडली जाते. सहज सोपा सुरेख असा झेल आहे. आणखीन एक विकेट गमावा लागतोय US स्पोर्ट्सला. च्या 2 बॉलचा खेळ शिल्लक असताना पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच दरम्यान. विशाल पाटील
दरम्यान पहिला बॉल आल्या आल्या मात्र आक्रमण केलं गेलंय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बऱ्याच वेळानंतर आलेला हा षटकार, विशाल पाटीलच्या बॅटमधून हा विशाल षटकार. आज निर्मलाताई स्वतः मॅच बघतायत आणि मुलगा मैदानाच्या आतमध्ये आहे. या षटकारासोबत मात्र आनंदाचं वातावरण असेल US स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये, कारण धावसंख्येला आता मात्र थोडंसं चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपण बघणार आहोत. 44 धावा स्कोर कार्ड वरती या 5 बॉलचा समाप्त झालेला खेळ आपण पाहिलाय. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. हवा के साथ साथ घटा के संग संग पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. गोलंदाज स्वतः धावतोय बॉल अडवण्यासाठी. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला मात्र थ्रो आणि या वेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवर आलेले एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 45 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 46 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. आणि दरम्यान रिझवी एज्युकेशनचे सन्माननीय जावेदभाई रिझवी यांचं सुद्धा आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी शुभागमन आपल्या मैदानावर झालेलं आपण बघतोय. मी सन्माननीय जावेदभाई रिझवी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करेन खार क्रिकेट लीग 2025च्या या पहिल्या पर्वात. दरम्यान पहिल्या डावाचा खेळ आपण समाप्त झालेला पाहिला. 6 षटकांखेरीज 4 गडी गमावले आणि 45 धावा बनवल्या त्या US स्पोर्ट्स या संघाने. 46 धावांचं माफक असं लक्ष आज समोर ठेवलं जात आहे. आणि दरम्यान आपण मेगा स्क्रीनवरती बघतोय रिझवी एज्युकेशनचे सन्माननीय जावेदभाई रिझवी यांचं मैदानावरती शुभागमन झाले. वेरी वॉर्म वेलकम जावेद सर, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत होगा खार क्रिकेट लीग 2025 के इस पहले संस्करण में. तो भी एक छोटा सा लक्ष्य पूरा करना होगा ये मुकाबला जीतने के लिए. जीतने के लिए जरूरी होंगे आयुषी चैलेंजर्स को. पहले बल्लेबाजी हुए 6 ओवर्स में 45 रन बना पाई टीम US स्पोर्ट्स. और आयुषी चैलेंजर्स के लिए अब 46 रनों का एक माफक सा लक्ष्य, एक छोटा सा लक्ष्य है, लेकिन हमेशा हम कहते आए कि क्रिकेट में कोई भी रन संख्या ये जीत की गारंटी आपको नहीं दे सकती. तो इसी बीच एक बेहतरीन गेंदबाजी की जरूरत होगी US स्पोर्ट्स को अगर ये मुकाबला जीतना है. और जैसे ही ये सेकेंड इनिंग की शुरुआत होगी बिल्कुल माइक्रोफोन में आवाज में हम थोड़ा सा बदलाव करेंगे. मेरे साथी कमेंटेटर सागर मोरे आपके साथ जुड़े रहेंगे. थैंक यू. खूप चांगलं आयोजन आज या आपण मॅचचा पाहतोय. 46 धावांची गरज आहे 36 बॉल मध्ये. फाईट फॉर युअर राईट्स हे त्यांचं टॅगलाईन आहे. छोटं टार्गेट आहे. आलेले सर्व आमचे मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे मान्यवर, सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 36 बॉल मध्ये 46 धावांचं एक छोटं टार्गेट, कारण की कालच्या 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर 116 रनचं एक हायेस्ट टार्गेट होतं. आता थोडंफार छोटं म्हणायला हरकत नाहीये, कारण की फक्त आणि फक्त 46 धावा करायच्या आहेत. खार क्रिकेट लीग एक चांगला असं आयोजन आज या परिसरात पाहायला मिळत आहे. दिनेश नाटेकर जिमी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म सर्व यंग टॅलेंटसाठी.
प्रथम क्रमांक 1,11,111 रुपयांनी आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 55,555, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी जर पाहिलं तर 5,000 रुपयांनी ट्रॉफी, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील आपण पाहिलं तर 10,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे. शूज आहेत. कार जिमखान्यामध्ये आपण आज सर्व खेळत आहोत आणि एक चांगलं स्थानिक प्लेयर साठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. लेट्स प्ले. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आयुष्य चॅलेंजर्सला. त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना US स्पोर्ट्स संघ थोडा बॅकफुटला गेला, रन्स थोडे कमी केले आहेत. सलामीची जोडी बॅटिंग साठी आपण पाहिलं दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर समीर खान आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर सादिक राजापूरकर. खूप चांगलं क्रिकेट सादिक यांनी देखील खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले गेले. अनुभवी बॅटर आहेत. सध्याच्या घडी महाराष्ट्रात देखील चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. स्ट्राईक एंडला बॅटर समीर. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन सध्या टेनिस बॉल क्रिकेट मुंबईकरांचा एक जीव आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील या परिसरात चांगलं खेळलं गेलंय. पण आता एक चांगलं आयोजन प्रो लीग वर आपण सर्व लाईव्ह पाहतोय. खार क्रिकेट लीगचं एक भव्य दिव्य असं आयोजन. डबाला सुरुवात होते बॉलिंगसाठी सध्या स्ट्राईक एंडला बॅटर समीर. हा ट्रॅकर बॉल पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. सडक पे कडक बेधडक चाबूक फटका बॅटर समीर खानच्या बॅट मधून 6 रन. 6 से करेंगे सबका स्वागत. बेहतरीन टाइमिंग यहां पर समीर खान के बल्ले से. एक अलग स्टाइल है सत्या का और यहां पर पुल करने की कोशिश. बॉलिंग के लिए फिर से सत्या स्ट्राइक एंड पे बैटर समीर. इस बार अलग स्टाइल से खेलने की कोशिश की. बॉल हवा में, वहां पर फील्डर है और यहां पर बैटर को बाहर जाना पड़ेगा. एक तेरी एक मेरी. सत्या ने भी फिर से कमबैक किया. आगे डालने की कोशिश की ऑफ स्टिक के बाहर. यहां पर अलग स्टाइल से बल्ला घुमाया था बट वहां पर मिस टाइप स्ट्रोक हुआ. वहां पर फील्डर मौजूद थे. एक अच्छा कैच वहां पर कलेक्ट किया फील्डर ने. विशाल पाटिल वहां पर थे. बैटर को यहां पर बाहर जाना पड़ेगा समीर खान को. सर्व आपले मान्यवर रिजवी सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. निर्मलताई पाटील देखील मॅडम मॅचचा आनंद घेत आहेत. रणवी वसईकर जी देखील अंडर 15 साठी मुंबईसाठी एक चांगलं क्रिकेट तिन्ही पण सिलेक्शन तिचं झालंय. ती पण मॅचचा आनंद घेते. आमचे सर्व ऋषी वैद्य देखील एक चांगलं टेनिस बॉल क्रिकेट मधु सर सर्व आमचे मान्यवर या टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत आणि सर्व मान्यवर सेमीफायनलची मॅच बघतायत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर सिद्धांत शिर्के येत आहेत बॅटिंगसाठी. ज्यांनी पण चांगली बॅटिंग केली होती बट या मॅच मध्ये थोडं टचअप देणं गरजेचं आहे. हे आमचं मुख्य व्यासपीठ. सर्व मॅचचा आनंद घेत आहेत आणि महिला भगिनी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. ज्या टेनिस बॉलने संपूर्ण मुंबई गाजवली असं टेनिस बॉल क्रिकेट. या बॉलवर प्लम अपील आपण लाऊड अपील केले तिकडे आणि इट्स आउट. OUT. बॅटर सिद्धांतला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. एक 6 आला जरूर बट त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. अपील केली सत्याने तिकडे आणि बॅटरला आपण पाहिलं तर बाहेर जावं लागेल. चांगली पिचिंग पाहिली गेली. स्टंप टू स्टंप पिचिंग. सिद्धांतला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. कुठे ना कुठेतरी ही मॅच मात्र हलक्यात घेऊन चालणार नाहीये. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आयुषी चॅलेंजर्स सर्व यंग टॅलेंट साठी देखील एक चांगला प्लॅटफॉर्म. न्यू बॅटर बॅटिंग साठी हुसैन शाने पहिला 9 या टूर्नामेंट चा मारला है. दोनों एंड पे 9 का चांस है. जो लंबा 6 मारेगा उसको 9 रन मिलेंगे. दीवार के बाहर जो मारेगा उसको 9 रन है. तो ये एक अलग रूल है बट 5 ओवर तक ये रूल है. लास्ट ओवर में ये रूल नहीं है. बॉलिंग के लिए सत्या पहली ओवर अपने टीम के लिए डालते और यहाँ पर हुसैन जिन्होंने अच्छा बैटिंग किया स्ट्रेट में. अच्छा बैटिंग आज के कल के दिन में देखने के लिए मिला और सेमीफाइनल का मुकाबला
इस बार हवा में खेलने की कोशिश की और यहां पर बॉल 6 रन के लिए। चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅटर हुसेन और हमारे साथ खार जिमखाने के सेक्रेटरी मोदी सर, आपका भी स्वागत है। थैंक यू सो मच। अब भी यहाँ पर अपना टाइम यहाँ पर स्पेंड किया और यहाँ पर मोदी जी का स्वागत किया है 4 से। इट्स अ बाउंड्री। अच्छा टाइमिंग किया हुसैन ने और यहाँ पर अभी मैच थोड़ा क्लोज होते हुए चांगलं टायमिंग केलं हुसेनने, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, हाफ ट्रॅकर बॉल होता, रन मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल। मोदी सर पण या मॅचचा आनंद घेत आहेत। खार जिमखान्याचे आपण पाहिलं सेक्रेटरी ते देखील आता आपल्यासोबत उपस्थित राहिले आहेत, त्यांचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज या टुर्नामेंटसाठी इकडे वेळात वेळ काढून आलेत। बॉलिंगसाठी सत्या, स्ट्राईक एंडला बॅटर हुसेन। या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, हवामध्ये बॉल तिकडे फिल्डर येत आहेत, कॅच सुटली आहे। कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच। पहिली ओव्हर संपली आणि रन झालेत मात्र इकडे 17। हुसेनची कॅच सुटले, जो हुसेन फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय। 30 बॉल मध्ये आता 29 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता। खार क्रिकेट लीगचे एक भव्य दिव्य असं आयोजन। चांगलं प्लॅटफॉर्म सर्व यंग टॅलेंट साठी आणि खार क्रिकेट लीग मात्र तिथे मात्र बॅटिंगने पॉवर प्लेचा निर्णय घेतला गेलाय। अंपायर्स आमच्यापर्यंत कळवतात की पॉवर प्लेचा डिसिजन आहे। 17 रन झालेत, 29 धावांची गरज आहे 30 बॉल मध्ये। इंटर खारचे सर्व स्थानिक प्लेयर साठी देखील एक चांगला प्लॅटफॉर्म। टेनिस बॉल क्रिकेट आता पुढे चाललंय। ISPL सारखी देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली। इंडियन स्टेट प्रीमियर लीग सर्व देशांनी पाहिली, त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा क्रेज झाला आता। सेव्हन्टीन 17 रन झाले, 2 विकेट गेले। आता मॅचला जिंकण्याकरिता 30 बॉल मध्ये 29 रनची गरज आहे आणि पॉवर प्लेची ओव्हर असणारे स्ट्राईक एंडला हुसेन। बॉलिंग साठी स्वतः साजन पाटील येत आहेत, चांगले क्रिकेट प्रेमी आहेत आणि आता त्यांना आमंत्रित केलं गेलंय। पॉवर प्लेची ओव्हर आहे। या बॉलवर उडवला गेला, बॉल हवेत आहे आणि तिकडे फसले गेलेत। बॅटर आउट। साजन पाटील यांनी मात्र यश मिळवलंय। ओल्ड इज गोल्ड। खूप वर्षाचा अनुभव आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे आणि पहिल्याच बॉलवर हुसेनला मैदानाच्या बाहेर धाडलं। फिंगर रोल केले गेले, पहिल्याच बॉलवर चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फिल्डर तिकडे होते आणि इझी कॅच पकडली। नौवा, जो दीवार के वो उस बार मारेगा उसको 9 रन मिलेगा। देखो 2 नौवा देखने के लिए मिला, कल भी एक हुसैन ने मारा और आज के दिन में प्रणील मोरे जिन्होंने एक 9 रन का बड़ा स्ट्रोक खेलते हुए। प्रणील मोरे एक बहुत अच्छा क्रिकेट यहाँ पर खार से बिलोंग करते थे और लेजेंडरी प्लेयर। श्रीलंका पाकिस्तान के भी कंट्री में जाके उन्होंने अच्छा क्रिकेट खेल चुका है, डीप क्रिकेट जो इंडिया के लिए। बॉलिंग साठी आपण पाहिलं तर साजन पाटील येत आहेत, चांगली बॉलिंग केली, पहिल्या बॉलवर विकेट आले। नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आपण आता पाहिलं तर
न्यू बॅटर संदेश पहिल्याच बॉलवरती बीट केला गेलाय. लाऊड अपील आणि तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट साजन पाटील. क्या बात है, ओल्ड इज गोल्ड. चांगली बॉलिंग पाहिली गेली साजन पाटील यांच्या माध्यमातून आणि कहाणी में ट्विस्ट. मॅच पूर्णपणे फिरताना पाहायला मिळेल का? विकेट तर गेलेत. खूप चांगला बॉल फिरवला गेला तिकडे आणि बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. कुणाल, नवीन बॅटर कुणाल येतात मैदानाच्या आतमध्ये. मॅच आता थोडीफार शांत होताना पाहायला मिळते. अजूनही जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 28 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे, फाईट मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. कोण जाईल फायनल मध्ये? जयश 11 इंडियन संघ मात्र क्वालिफाय झाले फायनल साठी, पण आता फायनल कोण गाठेल? विकेट गेले तर अजूनही मॅच क्रुशियल होऊ शकते. 4 विकेट तर मैदानाच्या बाहेर गेलेत. साजन पाटील यांनी 2 विकेट बॅक टू बॅक मिळवले. नवीन बॅटर आपण पाहिलं तर कुणाल टाक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चान्स घेणं गरजेचं आहे. या बॉलमध्ये देखील आफ्टर कर बॉल आणि इथे हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. साजन पाटील पहिली हॅट्रिक. क्या बात है मित्रांनो, साजन पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. पहिली हॅट्रिक मिळवली आहे या टुर्नामेंटची आणि मॅच पूर्णपणे फिरवली आहे. काय स्माइल केले साजन पाटील यांनी पण, आणि सेल्फी घ्यायला त्यांचा मित्र त्यांच्या सोबत आलाय. फिरवताना पाहिली गेली आहे. तब्बल आपण पाहिलं तर 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. छोटं टार्गेट होतं, सर्वांना वाटलं की मॅच वन साइड होईल. न्यू बॅटर क्रिश, एक युवा खेळाडू येतो मैदानाच्या आतमध्ये. 5 विकेट गेलेत. 17 धावांवरती साजन पाटील हे नाव आता चर्चेत राहील. पहिली हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली आहे चांगली बॉलिंग करत असताना. न्यू बॅटर क्रिश, एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. 46 एक छोटं टार्गेट या मॅच मध्ये देखील रंगताना पाहायला मिळते. मॅच स्ट्राइक एंडला क्रिश. आणि इकडे अपील तर केली आहे, बट काय घडलंय पंच निर्णय कळवतील. आणि बॅटर इकडे मात्र बॅक टू बॅक 4 विकेट. साजन पाटील, काय बॉलिंग केली गेली आहे. मॅच अशी मॅच होणं सोपं नाहीये. हाई वोल्टेज मैच है, इसी का नाम क्रिकेट है. कभी भी पलट सकती है मैच. फाइट फॉर युअर राइट्स. चांगलं आयोजन दिनेश नाटेकर, जिमी नाटेकर यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम साठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. सर्व यंग टॅलेंट खारचं सर्व आमचे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेतात. आणि ही मॅच अगदी साजन पाटीलने पूर्णपणे फिरवली आहे. 4 विकेट. या बॉलवर देखील पहा अफलातून बॉलिंग. पहिले 4 विकेट, त्यानंतर हा डॉट बॉल. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. अफलातून बॉलिंग, स्टंप टू स्टंप बॉलिंग. या बॉलवर देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत जातोय, बॉल जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. मित्रांनो, साजन पाटील यांची बॉलिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजतो. अफलातून बॉलिंग, काय बॉलिंग केली गेली आहे. ओल्ड इज गोल्ड. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये वय हा फक्त आकडा आहे.
तुम्ही कुठल्याही वयापर्यंत क्रिकेट खेळू शकता. तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे, मेहनत पाहिजे, जिद्द पाहिजे आणि ती जिद्द दाखवली साजन पाटील यांनी. आता 24 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळतीये, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळतीये. सादिक राजापूरकर मात्र थोडं अंडर प्रेशर पाहायला मिळतील. चोवीस बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अगदी बॉल टू बॉलची मॅच आहे. खार क्रिकेट लीगचे एक भव्य दिव्य असं आयोजन आणि खूप चांगलं प्लॅटफॉर्म सर्व यंग टॅलेंट साठी. चांगलं प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच आहे. 24 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. 24 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 6 विकेट गेलेत. बॉलर सत्या, स्ट्राइक एंडला बॅटर. स्ट्राइक एंडला सादिक, ज्यांनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. महाराष्ट्र मुंबईतून एक चांगलं क्रिकेट चांगल्या लेवलला खेळले. टेनिस बॉल क्रिकेट. पहिला बॉल आपण पाहिलं तर तिकडे काय घडलंय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. एज लागली होती का? एज लागलेली आणि कीपर कडून झाली चुकी आणि डोक्याला लावला हात सर्वांनी. सादिकने पण स्माइल केली की वाचलो. आता बघूयात काय घडेल ही मॅच. विकेट गेले 7, त्यामुळे प्रेशर मध्ये असणार आहेत. या बॉलवर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. हाय व्होल्टेज मॅच आहे. खार क्रिकेट लीगची ही मॅच नक्की सर्वांच्या लक्षात राहील. 46 एक छोटं टार्गेट होतं काल. 116 रनचं टार्गेट होतं. ती देखील मॅच रंगताना पाहिली गेली. त्यामुळे तिथं 46 छोटं टार्गेट आहे. त्यामुळे ह्या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे आणि या ग्राउंडवर एक वेगळा माहोल बनतो. प्रूफ झालंय. मग ते टार्गेट छोटं असो या मोठं, मॅच नक्कीच रंगताना पाहायला मिळतीये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. आता बॉल टू बॉलची मॅच आहे. 23 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. सादिक यांना देखील चान्स घेणं गरजेचं आहे. त्यांना पण माहिती आहे की मॅच क्रुशल आहे. आयुषी चॅलेंजर्सला पण जिंकायचं आहे. त्यांच्या विरुद्ध US स्पोर्ट्स हा संघ देखील मॅच सोडणार नाहीये. बॉल टू बॉलची मॅच. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे चान्स घेतला गेला आणि फिल्डर आहेत तिकडे, बट रन मिळेल. सिंगल. जितूला पण बॅटिंग करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप आता मात्र झाली पाहिजे. पार्टनरशिप होणं खूप गरजेचं असणार आहे आता मॅच जिंकण्याकरिता. आयुषी चॅलेंजर्स हाय व्होल्टेज मॅच. क्रुशल मॅच आहे. बघूयात मॅच कशी रंगेल. सादिक आणि जितू थोडी मीटिंग करतात. त्यांना माहिती आहे ही मॅच मात्र आता पार्टनरशिपची गरज आहे. मग सिंगल डबल जरी आले तरी मॅच जिंकू शकते टीम आयुषी चॅलेंजर्स. बट विकेट काढावे लागतील. सत्या. या बॉलवर देखील कट करायचा प्रयत्न केला गेला. वेगवान बॉल पाहिला गेला. सत्या यांचा येतो डॉट बॉल. क्रुशल मॅच. साजन पाटील यांची ओव्हर मात्र टर्निंग पॉइंट होताना पाहिली गेली. कुठे ना कुठेतरी ती ओव्हर फिरताना पाहिली गेली आणि मॅच मात्र पूर्णपणे थांबली आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. काय मॅच रंगली आहे. सर्वांना वाटलं की 46 अगदी इझिली होतील या ग्राउंड वरती, बट ही मॅच पण अगदी विकेट गेल्यामुळे पूर्णपणे फिरली. इकडे मात्र बॉल हातातून निसटतो आणि डेड बॉल. आयुषी चॅलेंजर्स संघ पण इथे थोडा संकटामध्ये आहे. हुसेनची विकेट कुठेतरी पहिली गेली, त्यानंतर विकेट लाईनीमध्ये गेल्या.
नक्कीच कुठल्याही प्रकारे वादविवाद होणार नाही याची नोंद घ्या. आणि या बॉलवर देखील ऑफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे डॉट बॉल, एक बॉल बाकी आहे. 25 रन झालेत, 6 विकेट गेले आहेत. काय मॅच रंगली आहे. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. टार्गेट 46 होतं. मॅच अजूनही संपली नाही. US स्पोर्ट्स संघ देखील मॅच सोडत नाहीये. साजन पाटीलची एक ओव्हर टर्निंग पॉईंट पाहिली गेली आहे. खार क्रिकेट लीग सर्व स्थानिक प्लेयर साठी एक चांगलं प्लॅटफॉर्म, एक भव्य दिव्य असं आयोजन. चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. तेवढीच चांगली क्रीडा स्पर्धा. शेवटचा बॉल या ओव्हरचा. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला फटका आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4. चांगलं टायमिंग करताना सादिक यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर कव्हर सेशला बुडवला आणि 4 रन. कुठल्याही प्रकारे वादविवाद होणार याची नोंद घ्या आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळा मित्रांनो प्लीज. नाहीतर प्लेयर जो वादविवाद करेल त्याला मात्र इकडे बॅन केलं जाईल याची नोंद घ्या. 3 वर्ष जो प्लेयर वादविवाद करेल त्याला मात्र बॅन केलं जाईल याची पण नोंद घ्या मित्रांनो. रन झालेत आता 25. 29 रन झालेत आणि 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 17 रनची गरज आहे. 18 बॉल 17 आणि दोन्ही टीमला आहे खतरा. चांगली मॅच पाहायला मिळतीये. आयुषी चॅलेंजर्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर US स्पोर्ट्स. 18 बॉल 17 आता एक सोपं समीकरण. आता ह्या एंडने पण चान्स घ्यावा लागेल. दोन्ही एंडने क्रीडा स्पर्धा खेळली जाते. 29 रन मध्ये 6 विकेट गेलेत. आता 18 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. बॉलिंग साठी आदिल, ज्या आदिलने पण एक चांगली ओव्हर टाकली होती ज्या अगोदरच्या मॅच मध्ये. आदिलला कमबॅक करावं लागेल. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, थोडं फास्ट खेळा प्लीज. अठरा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 17 रनची गरज आहे. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. काय मॅच रंगली आहे. बॉल टू बॉलची मॅच. बुरान भाई अजवा आपलं पण स्वागत आहे आज या टुर्नामेंटच्या दरम्यान. थोड्याच वेळात या टुर्नामेंटसाठी त्यांचं पण इकडे स्वागत होणार आहे. मॅच अगदी क्रुशल होते. बॉलिंग साठी आदिल, स्ट्राइक एंडला जितू. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिकडे आपण पाहिलं तर बॉल निघून गेला होता पण अडवला. चांगला बॉल स्टॉप केला गेला. 1 रन सिंगल मेल. 30 30 रन झाले. 6 विकेट गेलेत. चांगली मॅच आहे. संपूर्ण खारचे स्थानिक प्लेयर मॅचचा आनंद घेतात. युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणात मॅचचा आनंद घेत आहेत. स्ट्राइक एंडला आता बॅटर सादिक, ज्याने खारचं क्रिकेट अगदी जवळून पाहिलंय. या ग्राउंडवर खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. त्यामुळे मॅच ही त्यांच्यासाठी नवीन नाहीये. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. थोडा मिस होते तिकडे. मिस फिल्डिंग आणि 2 रन तिकडे मिळतील. 2 रनने स्कोर पुढे जाईल. 32 रन झाले धावफलकावरती. 14 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. जो जिंकेल तो फायनल खेळणार आहे. जयेश 11 इंडियन संघ क्वालिफाय झाला फायनल साठी. आता कुठला संघ होईल. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे तिकडे आणि कॅच सुटलीये. मला असं वाटतंय घरातून सादिक येताना लक पण घेऊन आलाय.
फक्त बॅट नाही घेऊन आले तर लक पण घेऊन आलेत. काय स्माइल केले सादिकने की कॅच सुटली आणि दीर्घ श्वास घेतला की वाचलो. बघा क्रिकेटमध्ये तुमचं लक पण महत्वाचं आहे. हेच ते लक आहे. निश्चित आता वैद्य पण मॅचचा आनंद घेतात. ते बोलतात असं लक प्रत्येक प्लेयरचं नसतं आणि ज्या प्लेयरचं लक आहे तो प्लेयर नक्कीच आज ही मॅच जिंकून देईल का. सादिक 2 कॅच सुटल्यात. या बॉलवर हल्ला बॉल केला गेला आणि या बॉलवर रन मिळतील 6. एस फॉर सादिक और एस फॉर 6. बुरानभाई अचवा आपलं पण स्वागत आहे. आज आपल्या या कार्यक्रमादरम्यान बुरानभाई अचवा यांचं पण स्वागत होत आहे. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेलेत. बुरानभाई अचवा, थैंक यू सो मच सर, आप भी इस टूर्नामेंट के लिए आए और हमारे साथ. बुरानभाई अचवा का यहाँ पर स्वागत होता है. थैंक यू सर जी. चांगली बॅटिंग केली सादिकने. इकडे टायमिंगला 6 आलाय. या बॉलवर पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप टायमिंग दिलं आणि रन मिळतील तिकडे 6. आणि आता फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता 2 रनची गरज आहे. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट, ओल्ड इज गोल्ड. पुराना चावल है. सादिक ने यहां पर पूरा मैच क्लोज कर दिया. अभी भी सिर्फ 2 रन की जरूरत है. बुरहान भाई अचवा, आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के लिए. वैल्यू टाइम यहाँ पर स्पेंड करते हुए बुरहान भाई अचवा, थैंक यू सो मच. और हमारे साथ सभी हमारे फ्रेंड्स, सभी हमारे जिन्होंने सपोर्ट किया इस टूर्नामेंट के लिए, सभी हमारे ऑफिशियल स्पॉन्सर जिन्होंने इस टूर्नामेंट को सपोर्ट किए, सभी का स्वागत है. लास्ट 2 ओव्हर पेंडिंग आहे आणि आमच्यासोबत निर्मलताई पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या देखील एक क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांचं पण क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे. आता 2 रनची गरज आहे फक्त. जवळपास आयुष्य चॅलेंजर्सनी हा सामना जवळ आणलाय आणि आता ही मॅच जिंकल्या जमाय. आयुष्य चॅलेंजर्स फक्त 2 रनची गरज आहे 12 बॉल मध्ये. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल हलकासा खाली बसतोय. तो डॉट बॉल. बघा कॅचचं काय महत्व असतं ते या मॅच मध्ये तुम्हाला समजलं असेल. हे आपलं मुख्य व्यासपीठ जे रिजवी सर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. बुरहानभाई अचवा, संपूर्ण त्यांची टीम, मधु सर, ऋषी सर, सर्व आमचे निर्मलताई पाटील मॅडम, सर्व आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. फक्त 2 रनची गरज आहे. या बॉलवर देखील बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. आता 10 बॉल मध्ये 2 रनची गरज. सहा विकेट गेलेत. जर किपरने ती कॅच पकडली असती, समोर जर ती कॅच पकडली असती सादिक यांची, तर त्या 2 कॅचने पूर्णपणे मॅच फिरली असती. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक चांगली बॉलिंग पाहायला मिळते आणि तिकडे डॉट बॉल. 9 बॉल मध्ये आपण पर्यंत जिंकण्याकरिता 2 रनची गरज आहे. 9 बॉल 2. हाय व्होल्टेज मॅच आणि बिग फाईट, काटेकी टक्कर. बॅक टू बॅक 4 बॉल एक चांगल्या पद्धतीने पाहिले गेलेत. विशालने मॅच सोडणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगेल. आता 8 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. सादिक त्यांना बोलतात हे दोन्ही डॉट आले तरी चालेल, लास्टला 6 बॉल 2 मी मारेल, बट विकेट सोडू नकोस तू. विकेट हातामध्ये असणं गरजेचं असणार आहे बॉलिंग साठी. विशाल, फक्त आणि फक्त 2 रनची गरज आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. विनिंग स्ट्रोक इकडे पाहायला मिळतोय. आयुषी चॅलेंजर संघ क्वालिफाय होतोय फायनल साठी. अभिनंदन.
और ये मैन ऑफ द मैच का अवार्ड प्रदान करने के लिए बुरहान भाई, बिल्लू भाई और रफीक भाई, आप सभी से मैं दरख्वास्त करूंगा कि प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आइए। आपके शुभ हाथों ये प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड देकर हम सम्मानित करेंगे।